नमस्कार. महा MTVमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहे. आज एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे. अतिशय चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या एकत्र पीठाने आर्टिकल 370 म्हणजे कलम 370 हे हटवलं गेलं ते हटवलं जाणं हे अगदी योग्य होतं असा निर्णय दिलेला आहे. भारतातल्या अनेक असंतुष्ट आत्म्यांनी 5 ऑगस्टला जेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदी सरकारनी हे कलम पूर्णपणे सस्पेंड केलं, हटवायची गरज नव्हती, ते सस्पेंड केलं म्हणजे ते अजून कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे कुठेतरी, पण त्याच्यावरती ॲक्शन होणार नाही अशा रीतीने ते कलम ठेवलेलं आहे. याचा अर्थ काश्मीरला जो विशेष दर्जा दिला गेला होता या कलमाच्या अंतर्गत, तो दर्जा काढून घेतला आणि जम्मू आणि काश्मीर इतर कुठल्याही भारताच्या प्रांताप्रमाणे एक प्रांत बनला. हा एक क्रांतिकारी मोमेंट होती ही आणि हे करण्याकरता खूप प्रयत्न करायला लागले. साधारण 74 वर्ष गेली हे सगळं करण्यामध्ये. 72 वर्षानंतर हे केलं गेलं आणि आज 2 वर्षानंतर आपण पाहिलं की याच्या विरुद्ध जे लोक कोर्टात गेले होते त्यांचासुद्धा इथे पराभव झालेला आहे. हे कलम काय आलं होतं तर जम्मू काश्मीर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू काश्मीरचे जे राजे होते, राजे हरी सिंग, ते अगोदर भारतामध्ये सामील व्हायला नकार देत होते. त्यांना अशी एक सुप्त आशा होती की ते स्वतंत्र काश्मीर टिकवू शकतील आणि जिनांनी त्यांना वाटेल ते प्रॉमिसेस दिले होते की तुम्ही जर आमच्याकडे आला तर आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ. पण सुदैवाने त्यांच्या लक्षात आलं की मोहम्मद अली जिन्नांचे प्रॉमिसेस म्हणजे नुसते फालतू गोष्टी आहेत. जिन्नांनी सांगितलं होतं एक कोरा कागद घ्या, त्याच्यावर तुम्हाला काय वाटेल त्याला आम्ही सही करतो. याचा अर्थच असा होता आता मी सही करेन आणि नंतर तुम्हाला सगळ्यांना संपवून टाकीन. हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी भारताकडे विनंती केली की आम्हाला भारतात यायचं आहे. पंडित नेहरूंनी अत्यंत खोडसाळपणे त्यांच्या विनंतीला बरेच दिवस प्रतिसादच दिला नाही. त्यांना खूप त्रास दिला की तुम्ही यायचं असलं तर तुम्ही सही करा, अमुक करा, तमुक करा. इकडे जिन्ना कम्प्लिटली इम्पेशंट झाले आणि त्यांनी काश्मीरवरती हल्ला चढवला. हल्ला चढवल्यावर मात्र या सगळ्याला गती आली आणि सरदार पटेलांनी त्यामध्ये इंटरव्हीन केलं आणि सैन्य पाठवून काश्मीर आपण वाचवलं. तेव्हा मी गेल्या व्हिडिओमध्ये पंडित नेहरूंच्या 2 महान चुका याच्यावरती अमित शहांनी जे वक्तव्य पार्लमेंटमध्ये परवा केलं होतं त्याच्यावरती सांगताना सांगितलं होतं की नेहरूंनी अनेक मोठ्या चुका केल्या आहेत. या 2 त्यांच्या ब्लंडर्समध्ये गणल्या जातील की त्यांनी सैन्य पाठवलं आणि सैन्य जिंकत असताना सैन्याला थांबायला लावलं आणि नंतर हा प्रश्न युनोत नेला. तो का नेला हे आपण गेल्यावेळी ऐकलेलं आहे. मुद्दा असा आहे की काश्मीरला भारतात विलय करण्याकरता काय करायला लागेल याच्याकरता नेहरू आणि त्यांचे मित्र हे बसले एकत्र आणि त्यांनी असं ठरवलं की एक विशेष कलम तयार करू. कलम 370 त्याचं नाव देऊन की काश्मीरला स्पेशल स्टेटस दिलेलं आहे आणि या विशेष कलमांतर्गत काश्मीरमध्ये त्यांचं स्वतःचं सरकार असेल, त्यांचा स्वतःचा पंतप्रधान असेल, स्वतःचा झेंडा असेल आणि दळणवळण, संरक्षण आणि अर्थ एवढं सोडलंच बाकी सगळ्या बाबतीत काश्मीर त्यांचं डिसिजन घ्यायला स्वतंत्र असेल. भारताला जर त्यासंबंधी काहीही डिसिजन घ्यायची असली, अगदी काश्मीरी लोकांच्या फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कासंबंधीची सुद्धा सगळी डिसिजन ही काश्मीरच्या विधानसभेने मांडल्याशिवाय होणार नाहीत. आणि हे 370 कलम जे आहे हे तात्पुरतं असेल. नशीब की हे तात्पुरतं असेल हे मान्य केलं होतं नेहरूंनी आणि तात्पुरतं असेल पण हे काढायकरता काश्मीरच्या विधानसभेची परमिशन लागेल अशी त्याच्यात एक मेख घालून ठेवली. आता हे सगळं कलम आलं. एक लक्षात घ्या, या कलमाला डॉक्टर आंबेडकरांनी कडाडून विरोध केला होता. आजचे लोक हे सांगत नाहीत. आंबेडकरांचे आत्ताचे वंशजसुद्धा ह्या गोष्टीचा फार उल्लेख करत नाहीत. पण आंबेडकरांचा याला इतका विरोध होता की त्याच्याबद्दलची जी मीटिंग नेहरूंनी बोलवली त्या मीटिंगमधनं आंबेडकर उठून गेले होते. शेवटी नेहरूंनी त्यांचे एक चेले गोपालस्वामी अय्यंगार होते त्यांना सांगून हे कलम लिहायला लावलं. त्यांनी ते कलम लिहिलं आहे आणि ते घटनेमध्ये आलेलं हे कलम आंबेडकरांनी लिहिलेलं नाही. कारण आंबेडकरांचा या कलमाला विरोध होता की कुठल्याही एका प्रांताला असे विशेषाधिकार देणं म्हणजे बाकीच्या प्रांतांवर अन्याय करण्यासारखं आहे आणि या प्रांताला विशेषाधिकार दिले की पुन्हा इतर प्रांतसुद्धा तसेच अधिकार मागू शकतात. एकत्र राज्य या संकल्पनेला तडा जाणारा हा निर्णय आहे. या निर्णयाचं मी समर्थन करत नाही. आंबेडकरांनी 51 साली जो राजीनामा दिला नेहरूंच्या मंत्रिमंडळातनं त्या राजीनाम्याचं एक कारण हे सुद्धा होतं.
आत्ताच्या लोकांनी हे लक्षात घ्यावं की काँग्रेस कितीही आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करो, एक म्हणजे आंबेडकरांना पाडलंही काँग्रेसच्या कॅन्डिडेटनी आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट काँग्रेस ऐकत नाही, अगदी कलम 370पर्यंत. आता हे कलम 370 तर आलं तिथे आणि हे काढता येत नव्हतं, कारण म्हटलं असं की जम्मू काश्मीरची विधानसभा कधी त्याला परमिशन देणार नाही. परंतु भाजपाने अतिशय चतुराईने खेळ्या करून महबूबा मुफ्ती समवेत सरकार बनवलं. ते सरकार बनवून भाजपाने सगळ्या सरकारातल्या गोष्टी जाणून घेतल्या, सरकारचे पैसे कुठे जातात, पोलीस काय करतात वगैरे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि वेळ आल्यावर सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार पडलं. पडलेल्या सरकारमध्ये सगळे अधिकार जम्मू काश्मीरचे तेव्हाच्या राज्यपालांच्या हाती आले. म्हणजे विधानसभेचेही अधिकार, कारण विधानसभा तेव्हा सस्पेंड झालेली होती, विधानसभेचेही अधिकार राज्यपालांच्या हाती आले आणि त्या राज्यपालांकडनं हे कलम काढून घ्यायला परमिशन मिळाली, कारण विधानसभाचे अधिकार त्यांच्याकडे होते. अशी चतुराई करून भाजपनी राष्ट्रपतींच्या आदेशानुसार हे कलम काढून टाकलं. तर ही लोकं कोर्टात गेली होती. ही जी लोकं कोर्टात गेली होती, एक लक्षात घ्या, तुमच्या मनावरती कोरून घ्या, ही सगळी लोकं देशद्रोही आहेत. मी इथे शब्दच्छल करायची माझी इच्छा नाही. या देशाची एकता, अखंडता ज्यांना नको आहे, ज्यांना देश वीक व्हायला पाहिजे, ज्यांना देश दुर्बळ असायला पाहिजे, ज्यांना काश्मीर स्वतंत्र पाहिजे, उद्या काश्मीर स्वतंत्र झालं की आणखीन कुठे स्वतंत्रता पाहिजे, असल्या सगळ्या वृत्तीची, हराम वृत्तीची लोकं जी आहेत ती या कलमाचा विरोध करत होती. कलम काढण्याचा विरोध करत होती, कलमाचा नव्हे, कलम काढण्याचा विरोध. आणि ती सगळी गोळा होऊन त्यांनी ही कोर्टामध्ये याचिका दायर केली होती. ती यादीच तुम्ही वाचली तर त्याच्यात एक तर काश्मीरचे नेते आहेत, कारण हे कलम गेल्यानंतर, काश्मीरचा विशेषाधिकार गेल्यानंतर हे जे काश्मीरचे नेते त्याच्या जोरावर नाचत होते की पैसे सगळे भारताचे खायचे, मजा करायची काश्मीरमध्ये, प्रचंड संपत्ती निर्माण करायची. काश्मीर या 3 नेत्यांच्या फॅमिलींनी, अब्दुल्ला फॅमिली, मुफ्ती फॅमिली आणि थोडंफार गुलाम नबी आझाद आणि हे सगळे, आणि अर्थात काँग्रेस म्हणजे गांधी फॅमिली, यांनी काश्मीरमध्ये कुरण असल्यासारखी चरणं केलं, भरपूर पैसे केले, भरपूर अधिकार केले. ते सगळे एका लेखणीच्या फटकाऱ्यांनी गेले. म्हणून हे कळवळलेले सगळे नेते कलम काढायला गेलेत. त्याच्यामागे कोण गेले? ओवेसी गेले. त्यांच्यामागे गेलेले सगळे लोक हे टोटल देशाच्या विरुद्धात होते. आणि त्यांचे लढवणारे वकील कपिल सिब्बल, त्या कपिल सिब्बल नावाच्या माणसांनी तर असा एक जावई शोधसुद्धा कोर्टात सांगितला की आसाम हे सुद्धा आधी ब्रह्मदेशच्या राजाच्या ताब्यात होतं, म्हणजे त्याला आसामवरती आता मोगळा करायचा आहे, आसाम वेगळा करायचा आहे. माझं असं प्रामाणिक या सरकारला सूचना आहे, सरकारने या सगळ्याचा नीट अभ्यास करावा आणि हे जे या विरोधात उभे राहिले होते सगळ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवावा. आणि देशद्रोहाच्या खटल्यामध्ये विना काही कारवाई करता, जामीनसुद्धा न देता तुरुंगात टाकण्याचा अधिकार असतो. UAPA सारखे ॲक्ट आहेत त्याच्याकरता. त्या ॲक्टखाली यांना तुरुंगात टाकावं, म्हणजे देशद्रोह्यांना समज येईल, देशद्रोह्यांना धडकी भरेल. आजच्या दिवसात काय झालं आहे की कोणीही उठून देशद्रोही करावं, कोणीही उठून भारत तेरे तुकडे हो म्हणावं, नंतर काँग्रेसमध्ये सामील व्हावं आणि राजकीय नेता म्हणून कन्हैयासारखी थर्ड रेट माणसं मिरवतात. या सगळ्यांना तुरुंगात टाकायचं आणि 25 वर्षाच्या शिक्षा द्यायच्या. त्याच्यानंतर बघा कोणी काही करतं आहे का? हे कलम जेव्हा अस्तित्वात होतं तेव्हा काश्मीरमध्ये लागोपाठ आपण माहिती आहे दगड फेकण्याचे प्रकार चालले होते, ज्याला स्टोन पेल्टिंग म्हणतात, कारण त्यांना पैसे मिळत होते पाकिस्तानकडनं आणि ते दगड फेकत होते. आणि ते कसे मिसगाइडेड तरुण आहेत, ते कसे भटकलेले तरुण आहेत, याच्याकरता भरकटलेले तरुण आहेत, याच्याकरता मुफ्ती आणि अब्दुल्ला आणि सगळी आणि काँग्रेस ही सगळी गँग गळे काढत होती. आता कोणी करतं आहे का हो दगडफेक? सगळ्यांच्या दगडफेकी बंद झाल्या आहे. कलम गेल्यानंतर सरकारकडे अधिकार आले, काश्मीरची विधानसभा संपवून टाकली आणि सगळ्यांच्या या दगडफेकी बंद झाल्या. काश्मीरमधला हिंसाचार अतिशय कमी झालेला आहे, पूर्णपणे गेला नाही, तो पूर्णपणे जाणारही नाही काही दिवस, कारण की पाकिस्तान त्याला सारखं बढावा देत आहे. आणि काही थोडीफार तुटपुंजे काश्मीरमध्ये जे आहेत, ज्यांना अजूनही दहशतवादावर विश्वास आहे, ते थोडे दिवस दंगा करतील. पण जसं अमित शहानी सांगितलं, हे कलम गेलं आहे आणि आत्ता ह्या सुप्रीम कोर्टामध्ये यांची जी शेवटची दुगदुगी होती की सुप्रीम कोर्ट सांगेल की हे कलम हटवणं चूक होतं, ती दुगदुगी पण त्यांची संपलेली आहे. अमित शहाने परवाच लोकसभेत सांगितलेलं आहे की आता येत्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही पाहाल की दहशतवादाचा संपूर्ण बंदोबस्त आणि बिमोड झालेला असेल. याने काय होईल? यांनी काश्मीरमधल्या लोकांनासुद्धा खूप फायदा होणार आहे. तिथे शांती आली की तिथे इंडस्ट्री येईल, तिथे इंडस्ट्री येईल, टुरिझम येईल. गेल्यावर 2 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये कोट्यावधी टुरिस्ट गेलेले आहेत, कोट्यावधी पर्यटक गेलेले आहेत. त्या पर्यटक जो खर्च करतात तो पैसा कोणाच्या खिशात जातो? तो काश्मीऱ्यांच्या खिशात जातो. कारण आज मी तिला काश्मीरमध्ये दुसरं काहीच नाही आहे, पर्यटन व्यवसाय हाच त्यांच्याकडे व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय फक्त वर्षाचे 6 ते 8 महिनेच चालतो. तेव्हा काश्मीरी
सामान्य माणसाची प्रवृत्ती हे कलम काढण्याकडेच असली पाहिजे. काश्मीर सामान्य माणसाला लक्षात येईल की ह्या कलमाचा वापर करून हे सगळे जे राजकारणी आपले होते, अब्दुल्ला, मुफ्ती, नमुक आणि तमुक, सज्जाद लोन आणि खूप आहेत नावं त्यांच्यामध्ये, ते सगळे गब्बर झाले होते आणि आपल्या जीवावर ते गब्बर झाले होते. आपल्या मुलांना ते भरकटवत होते, आपल्याच मुलांमधनं दहशतवादी निर्माण करत होते. हा फारुख अब्दुल्ला लोकसभेत म्हणतो की हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा. त्याला अमित शहानी उत्तर दिलेलं आहे, पाकिस्तानशी नुसतं युद्धच नाही करणार, पाकिस्तान काबीज करून त्याचं नाव रामपूर करून ठेवू, एवढंसुद्धा ठणकावून त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तेव्हा ही एक फार चांगली बातमी आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी झाल्या. 5 जस्टिस होते, त्यांची नावं अशी: चंद्रचूड स्वतः जे मुख्य न्यायाधीश आहेत, त्यांच्याबरोबर BR गवई, सूर्यकांत, SK कौल आणि संजीव खन्ना, हे 5 जज होते. या 5 जजेसनी, 5 न्यायाधीशांनी एकमुखाने हा निर्णय दिलेला आहे. त्यातले कौल ते काश्मीरी आहेत, त्यामुळे त्यांनी त्या निर्णयाला 2 पुस्त्या पण जोडल्या आहेत. त्यांनी सांगितलं एक ट्रूथ अँड रिकॉन्सिलेशन कमिशन नेमा. याचा अर्थ असा, काश्मीरमध्ये आत्तापर्यंत जे ह्युमन राईट व्हायोलेशन, जे काश्मीरी पंडितांच्या विरुद्ध प्रचंड व्हायोलेशन झालं, त्याची यादी करा आणि त्यांना न्याय मिळेल असं काहीतरी करा. हे कौल यांनी पुस्ती जोडलेली आहे. दुसरी पुस्ती न्यायाधीशांनी अशी जोडलेली आहे की काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका करा. म्हणजे आत्ता काश्मीरमध्ये, जम्मू अँड काश्मीरमध्ये जे विधानसभा नाही आहे, म्हणजे आत्ता त्यांचा लोकसभेतला निवडणुकीचा हक्क दिलेला नाही आहे, तो हक्क त्यांना पुन्हा मिळेल. येत्या सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या असा त्यांनी सरकारला आदेश दिलेला आहे. हे जे जजमेंट आहे, हे जजमेंट या प्रकारे दिलेलं आहे. या तिन्ही गोष्टी, दुसरं काय होतं, 3 गोष्टींवरती हा खटला लढवला गेला होता. एक सांगितलं होतं की काश्मीर हे युनिक आहे, काश्मीरची पोझिशन युनिक आहे. न्यायाधीशांनी सांगितलं काश्मीर युनिक वगैरे काही नाही आहे, काश्मीर इतर प्रांतांप्रमाणेच एक प्रांत आहे. दुसरं होतं की कलम 370 हे कायम आहे, हे टेम्पररी नाही आहे. त्याच्यावरती सरन्यायाधीशांनी सांगितलं की हे टेम्पररी आहे, कारण ते ज्या शेड्यूलमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये बसवलं आहे ते शेड्यूल टेम्पररी कलमांचंच शेड्यूल आहे. त्यामुळे हे टेम्पररी आहे इतकंच नव्हे, त्यावेळेला युद्धजन्य परिस्थितीकरता, आपत्कालीन परिस्थितीकरता अपवाद म्हणून हे कलम आणलं गेलेलं आहे. हे कलम काढलंच जायला पाहिजे होतं. त्यामुळे हे पूर्णपणे टेम्पररी आहे. आणि तिसरा मुद्दा असा होता की हे कलम काढण्याचा जो राष्ट्रपतींचा आदेश आहे, तोच मुळी संविधानिक आहे. तो संवैधानिक नाही असं 5ही जजनी सांगितलेलं आहे. ते 356 जो कलम आहे, त्या 356मध्ये हा आदेश राष्ट्रपतींना काढता येतो, त्याला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे त्यातलं कुठलीही गोष्ट असंवैधानिक नाही आहे. त्यामुळे 3ही काउंटवरती हे जजमेंट दिलं गेलेलं आहे की हे कलम गेलं. या कलमाला शेवटची मूठमाती आज दिली गेलेली आहे असं आपण म्हणतो. अर्थात काश्मीरचे नेते असं म्हणत नाहीत. गुलाम नबी आझाद म्हणतात त्यांनी काश्मीरच्या जनतेचा विश्वासघात झाला आहे. अरे कसला विश्वासघात झाला तुमचा? असं तुम्हाला कधीच सांगितलं नव्हतं की कलम 370 हे परमनंट आहे, ते टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. हे कायम भारत सरकार सांगत आलं. तात्पुरती गोष्ट ही तात्पुरतीच असते, ती कधीतरी काढायलाच लागते. त्याप्रमाणे हे कलम काढून घेतलेलं आहे. विश्वासघात वगैरे काही झालेलं नाही आहे. तुमच्या प्रांतामध्ये शांती येणार आहे, तुमच्या प्रांतामध्ये समृद्धी येणार आहे, तुमच्या प्रांताची प्रगती आता होऊ घातली आहे. हे जे कोट्यावधी पर्यटक तुमच्याकडे येत आहेत, त्यावरनं लक्षात येईल की काश्मीरचा विकास करायचा, काश्मीरला भारताच्या मुख्यधारेत जोडायचं. अरे भारत हा देश आता 2 वर्षामध्ये जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे, 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. त्या अर्थव्यवस्थेचे जे प्रवाह आहेत, त्या प्रवाहातनं सगळ्यांची श्रीमंती वाढणार आहे, सगळ्यांची समृद्धी वाढणार आहे. त्यातनं काश्मीरला वेगळं सोडायचं आहे का? उलट आता आपण पाहिलं असेल की काश्मीरमध्ये ज्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट येते आहे, काश्मीरमध्ये ज्या प्रकारचे पर्यटक येत आहेत, सुख आणि समृद्धी येते आहे, ती पाहून त्या बाजूचं जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे, तिथले लोक म्हणायला लागलेत की आम्हाला परत आता काश्मीरमध्ये, भारतामध्ये जायचं आहे. तेव्हा आता जे रडत आहेत त्यांचा स्वार्थाचा प्रश्न आहे. मुफ्ती अब्दुल्ला गांधी या खानदानाची काश्मीरमधली कमाई बंद पडली आहे आणि त्यांना असं वाटतं की भारतातल्या मुसलमानांना ते कलम हवं होतं. मला असं मुळीच वाटत नाही. भारतातल्या मुसलमानांना या कलमाशी काही घेणं देणं नव्हतं. त्यामुळे त्यांची जर अशी समजूत असली, ओवेसी असं म्हणणार, कारण ओवेसीला दुसरे वोटरच नाही आहेत, त्याला फक्त मुस्लिम वोटरच आहेत, त्यामुळे तो असं म्हणणार. हे सगळे माझ्या मते या देशाच्या द्रोहाकरता एकवटलेले लोक आहेत. मला वाटतं ही चांगली संधी आहे सरकारला. ज्यांनी या कलम काढण्याला विरोध केला त्यांना सगळ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकावं. त्यांना एक्सप्लेन करू दे की हा देशद्रोह कसा नाही येते. बघूया काय होतं ते, बघूया सरकार कदाचित ही पावलं उचलेल की नाही. पण 2-3 तरी लोकांना जर तुरुंगात टाकलं तर सगळ्या गोष्टींचा नीट उलगडा होईल आणि बाकीच्यांना जरब बसेल. सध्या कोणाला जरब
नाही आहे. भारत तेरे तुकडे होते म्हणणारी माणसं भारतात मोकळी कशी फिरतात? त्यांनी तुरुंगातच राहायला पाहिजे आणि काय तुकडे असतील ते तुरुंगात जात्यावरती त्यांनी दळत राहावं, दुसरं त्यांनी काही करू नये, असं एक देशभक्त म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं. असो, हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ दे. आपण मागे म्हटलं होतं तसं काही निवडक कमेंट्सना आपण या व्हिडिओत उत्तरं देऊया. आशुतोष शिरीष म्हणतात की भारताच्या शत्रूंचा टप्प्यात कार्यक्रम कोण करतं आहे, या आपल्या गेल्या व्हिडिओवरती त्यांनी लिहिलं आहे की मी आय एम ॲन आर्डंट फॅन ऑफ ॲनालिसिस बाय रिस्पेक्टेड चंद्रशेखर नेने हू इज अन एक्सपर्ट इन इंटरनॅशनल अफेअर. धन्यवाद आशुतोष, धन्यवाद आपल्या रिव्ह्यूबद्दल. सागर भोसले पण म्हणतात, सर नेहमीप्रमाणे व्हिडिओ छान, कृपया पॅलेस्टाईन इस्रायलवर सद्यस्थितीबाबत व्हिडिओ बनवावा. लेटेस्ट अपडेट काहीच कळत नाही आहेत. लवकरच आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. सध्याची परिस्थिती अशी आहे की इस्रायल आता निर्णायकपणे जिंकतं आहे आणि हमासचा चुराडा करण्याचं काम जोरात चालू आहे. अमेरिकेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि बाकीच्या देशांनी हमासला पाठिंबा दिला तरी प्रत्यक्ष सैन्य तिथे उतरवायची कोणाची हिंमत नाही आहे. एक तर अमेरिकेचं नौदल भूमध्य समुद्रामध्ये मौजूद आहे आणि दुसरं म्हणजे इस्रायल इतक्या जोराने त्यांच्यावरती वरवंटा फिरवतं आहे की उत्तरेला लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आहे, त्यांचीसुद्धा इस्रायलविरुद्ध काही करण्याची हिंमत नाही आहे. अनिल सावरकरांनी एक फार इंटरेस्टिंग विचारलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे लेडी माउंटबॅटन या हनी ट्रॅपमध्ये कसे अडकत गेले व त्यामुळे भारतात कसे अतोनात नुकसान सहन करावे लागले याविषयी सविस्तर बोलावी ही विनंती, सर्वांना सत्य समजू दे. अनिलजी, आमचाही एक विचार आहे की नेहरूंच्या चुकांची एक जंत्री आणि त्यातल्या प्रमुख चुका या घेऊन त्याच्यावरती एक व्हिडिओ सिरीजच करावी. लवकरच आम्ही ती सिरीज करू आणि आपल्याला ते लक्षात येईल. अविक सांगतात की खूपच छान माहिती दिली, धन्यवाद. CIA ने खलिस्तान चळवळ कशी वाढवली होती ही पण माहिती द्यावी. त्यावरती थोडा रिसर्च करायला लागेल, कारण CIA जी कामं करतं ते काही समोरासमोर करत नाही, पण नक्कीच त्यांनी भूतकाळामध्ये खलिस्तानला मदत केलेली आहे. आत्तासुद्धा पन्नू हा CIAचा एजंट असल्याचा एक शंका सगळ्यांना भेडसावती आहेच. आपण त्याच्यावरती लवकरच दुसरा एक व्हिडिओ करू. किसन वाणींनी एक फार छान कमेंट केली होती की एक व्हिडिओ 370 रिमूव्हल आणि अमित शाह स्ट्रॅटेजीवर बनवा. हा तोच व्हिडिओ आहे किसनजी, आपण म्हणलात तो व्हिडिओ आम्ही आत्ता बनवलेलाच आहे. पुष्कर लिमये यांनी म्यानमारच्या परिस्थितीचे काय परिसाद भारतावर पडू शकतील. पहिली गोष्ट म्हणजे म्यानमारमधनं शरणार्थी भारतात येऊ शकतील, म्हणजे बांगलादेशची रिपीट होण्याची शक्यता आहे. पण म्यानमारमध्ये मुसलमान जे होते रोहिंगे ते ऑलरेडी भारतात घुसायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना तर आपण हाकलूनच देणार आहोत. दुसरे जे शरणार्थी येतील ते तिथले बौद्ध शरणार्थी येतील. म्यानमारमध्ये परिस्थिती सुरळीत झाली की ते शरणार्थी परत जातील. तिथे चीनच्या ज्या खेळ्या चालल्या आहेत त्याला आपल्याला काहीतरी प्रतिसाद देणं आवश्यक आहे. लवकरच त्याबद्दल आम्ही काही माहिती देणार आहोत. शेवटची कमेंट आम्ही आत्ता घेतली, ती समीर मकरंद कुकडे यांनी लिहिलं आहे की आय हिअर अभिजित अय्यर वॉज सेईंग पन्नू इज क्रिएटिंग मोर निगेटिव्हिटी अगेन्स्ट खालिस्तानी मुवमेंट अँड ॲक्च्युली ही इज अ रॉ एजंट ओनली. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन इट. मला असं वाटत नाही की तो रॉचा एजंट आहे. रॉचा तो एजंट असला तर रॉने इतका मोठा एजंट नेमला ही रॉची चूक आहे असं मी म्हणेन, कारण पन्नू त्याला स्वतःला काहीही क्वालिटीज नाही आहेत. काय वाटेल ते तो बोलत असतो आणि वाटेल ते करत असतो. अमेरिकेने त्याला थोडे दिवस खेळवलेलं आहे हे मात्र निश्चित, कारण त्याच्यासारख्या माणसावरती न झालेल्या हल्ल्याचं एवढं अवडंबर अमेरिका माजवते. यावरनं अमेरिकेला तो भारताच्या विरुद्ध एक प्रेशर पॉईंट म्हणून वापरायचा आहे हे सिद्ध होतं. परंतु हे काही दिवसांनी, ही एक छोटीशी लाट आहे, ही काही दिवसांनी विरून जाईल, आपण बघा. असो, यात आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आणि पुन्हा आणखीन अशा कमेंट्स येऊ देत. नमस्कार आणि धन्यवाद.